दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. अफाट, अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्ती सोबत स्वतःला जोडून घेणे आणि स्वतःच्या मन शरीराचा कण कण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान होय. काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणारा असतो. असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे. जीवन आणि जीवन सगळा पोटासाठीचा खेळ आहे. कुणी उपाशी तर कुणी तुपाशी, हा तर नियतीचा डाव आहे. लढला तो जगला, हरला तो संपला, इथे तर जगण्याला भाव आहे. स्वतःच्या गतीने चालण्याची सवय असणारे कधीच ससा किंवा कासवाशी शर्यत लावत नसतात. संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसाला लयीत चालायला शिकवतात. आयुष्यात परिस्थितीचा वर्तुळ झाला की त्यातून कष्टाचा भागाकार करून भाकरीचा गुणाकार करावा लागतो. सुख हे ओंजळीत आलेल्या पाण्यासारखं असतं. वेळेवर नाही उपभोगलं तर लोप पावतं. जेथे व्यवहार आणि मोजमापाचा खेळ सुरू होतो तेथे मैत्रीचं नातं कोलमडून पडलेलं असतं. काम कोणतंही असू द्या, त्यात आनंद मिळाला की जगण्यातला रुबाब वाटतो. डोक्यातील ज्ञान, खिशातील पैसा आणि जीवनातील बरंचसं तेवढंच साठणार आहे जेवढी क्षमता आपल्याला दिलेली आहे. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तोच आयुष्य जगायला शिकला. उणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते.